धन्यवाद विनायक. आपण किशोर कदम सौमित्र या 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 इकडे त्यांचं जोरदार स्वागत करूया. किशोर नेमकं नाशिकला काही कामानिमित्त आल्यामुळे मी अगदी अर्धा तासापूर्वी किशोरला विनंती केली की जर काही काम नसेल तर इथे ये, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की विठ्ठल नावाचा महिमा एवढा मोठा आहे की भल्या भल्या लोकांना खेचून आणण्याचं काम विठ्ठल करत असतो. आज अतिशय चांगला योगायोग आहे की ह्या सगळ्या सुंदर अशा मैफिलीसाठी सौमित्रची आपल्याला आज इथं उपस्थिती लाभलेली आहे. तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक इथं स्वागत करतो. उशीर झाला आहे. विनायक सगळं बोललेलंच आहे. विनायक बोलल्यानंतर परत तो दुसऱ्याला बोलायला काही तसंही ठेवत नाही, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच. त्यामुळे विनायकच्या हाताला हात लावून मम म्हणतो मी आणि थांबतो. जय हिंद. खरं म्हणजे गायन आणि भजन यात एक छोटासा फरक आहे. भजनात गाणं असतंच, पण गाण्यात भाव मिसळला, भक्ती मिसळली की त्याचं भजन होतं. आणि आजच्या या अभंगाच्या कार्यक्रमाला इतकी मोठी उपस्थिती आहे म्हणजे भक्तीचा पूर नक्की आहे इथे. आणि भावभक्ती असली की प्रत्यक्ष नारायण पण तिथे हजर असतोच असतो. म्हणून सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या नारायणाला पहिल्यांदा वंदन करते. आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या विश्वास ग्रुप आणि मराठी साहित्य परिषद पुणे, जलालपूर नाशिक आयोजित बोलावा विठ्ठल या आपल्या अभंगवारीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. खरं तर पुष्कळ काव्यरचना आपण बघत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. काही अक्षरवृत्तात असतात, काही मात्रावृत्तात असतात. पण काव्यरचनांना उपासनेचा, सिद्धांताचा, परतत्वाचा जेव्हा स्पर्श होतो तेव्हा अभंग ठरतात. आणि मग अशा अभंग रचना गायला तसाच परतत्वाचा स्पर्श झालेला स्वर गरजेचा असतो. तेव्हाच तो अभंग उपस्थितांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतो. क्वचित डोळ्यात पाणी आणतो, अंगावर रोमांच उठवतो. आणि असाच स्वराला परतत्वाचा स्पर्श झालेल्या सुनीताताई टिकारे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गडगडाटात त्यांचे स्वागत करूया. ताई जयपूर घराण्याच्या जयपूर अत्रौली गायकी गाणाऱ्या अष्टपैलू गायिका आहेत. स्वर्गीय पद्मावती गोखले यांच्यानंतर त्यांनी सर्वोच्च हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका स्वर्गीय श्रीमती किशोरी अमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गायकी चालू ठेवली होती. त्याचबरोबर कैलासवासी पंडित वसंतराव कुलकर्णी, कैलासवासी पंडित बबनराव हळदणकर आणि पंडित अजय पोहनकर यासारख्या दिग्गज कलाकारांकडे अर्थात गुरूंकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतलेले आहे. बेगम अफरोज यांच्याकडे गझल आणि ठुमरी गायनाचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांच्या ख्याल गायकीमध्ये पद्धतशीर राग, बडदत, किचकट आणि आकर्षक ताना, गमक आणि लयकारी ह्यांचा नक्की समावेश असतो. भारतातच नाही तर जगभरात त्यांचे चाहते आहेत. पारंपरिक बंदिश गाण्यात त्यांचा हातखंडा आहे. सुनीताताईंचे परत एकदा स्वागत करते. कार्यक्रम असल्यामुळे आधी आपण गजर घेऊयात आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा
तुकाराम महाराज सगुण आणि निर्गुण दोन्ही मिळून एकच सच्चिदानंद पांडुरंग सघन भरलेला आहे असा नित्य अनुभव करत असत. कटावरी कर ठेवून विटेवर उभा असणारा हा पांडुरंग त्यांचा उपास्यच होता. त्याच्या चिंतनात जेव्हा ते मग्न होत तेव्हा आपोआपच स्वस्वरूपात जाऊन पोहोचत आणि मग प्रेमाच्या अमृताने रसना ओलावली की साहजिकच मनात त्यांच्या येत असे सुंदर ते ध्यान उभे विटेवर. यमन रागातील पुढचा अभंग ऐकूया.
बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. आपल्या नुसत्या बोलण्यातूनच नाही तर तबल्यातूनही गोड बोल वाजवून विठ्ठलाला डोलायला लावणारे समस्त नाशिककरांना ज्ञात असलेले आणि तबला भास्कर पदवी प्राप्त केलेले श्री नितीन पवार सर ताईंना साथ संगत करत आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेचं स्वतःचंच असं एक वेल्हाळ रूप आहे. त्यातही माऊली जेव्हा आपल्या बुद्धिरूपी सखीशी बोलतात तेव्हा तर त्यांच्या भाषेची गोडी अगदी वर्णातीत असते. माऊली म्हणतात, जन्मोजन्मीच्या तपकार्याने म्हणजे सुकृताने मला श्रीहरीचे रूप दिसते. आणि अर्थातच हे दर्शन म्हणजे सुखाचे अगदी आगर असते. खरं म्हणजे सौंदर्य म्हणजे सगुणता, म्हणजे आपल्या डोळ्याला जो प्रत्यक्ष विठ्ठल दिसतो ती म्हणजे सगुणता. आणि त्याचं मनात ठसणारं रूप म्हणजे निर्गुणता, म्हणजे अंतःचक्षुला दिसणारं विठ्ठलाचं रूप. आणि हे दोन्ही पण विठ्ठलाच्या ठाई अगदी भरून आहे. आणि म्हणूनच माऊली म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणे.
वाजवलेल्या पखवाजमधून निघतात, अगदी तीच सकारात्मक कंपनं जेव्हा उपस्थितांच्या मनावर, शरीरावर निर्माण होतात आणि हेच ज्यांचं विशेष कौशल्य आहे असे व्यंकटेश ढवण सर अनेक नामांकित गायकांना आणि कीर्तनकारांना पखवाजची समर्थ आणि भरीव साथ देणाऱ्या व्यंकटेश ढवण सरांचे मनपूर्वक स्वागत करते. एकदा सगळ्या संतांनी तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्हाला एवढं वैराग्य येतं कुठून? कसं तुम्हाला एवढं वैराग्य येतं? त्याचं फार सुंदर उत्तर तुकाराम महाराजांनी दिलं. त्यांनी सांगितलं, माझी सगळी इंद्रिय मी विठ्ठलाला वाहिली आहेत. त्यामुळे पाहताना मी विठ्ठल बघतो, बोलताना मी विठ्ठल बोलतो आणि मी तेच करत आलेलो आहे. आणि त्यामुळे विठ्ठलाचा मला इतका सोस जडलेला आहे की परत काही त्या संसाराकडे वळावं असं मला वाटत नाही. आणि संसार बंधनाच्या सगळ्या गाठी सुटल्यामुळे हरीला अगदी मोकळेपणाने मिठी मारता येते. तुकाराम महाराज म्हणतात, अंतःकरण एकदा विठ्ठल नामाने भरलं ना की मग माझ्यातल्या सगळ्या वृत्तींची निवृत्ती होऊन जाते. म्हणजे मद, मोह, मत्सर सारे काही त्यात विरून जातात. आणि मग काय होते? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. 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 बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल.
अभंगाचं तात्पर्य किशोरीताई माझ्या गुरु आणि हा बोला विठ्ठल अभंग त्यांनी इतक्या कुठल्या लेवलला लिहून ठेवलेला आहे. मी आता जवळजवळ खूप देशात मी गायले, पण तिथं लोक विचारतात की तुम्ही अवघा रंग एक झाला आणि बोला विठ्ठल गाणार का. एवढं ते प्रचलित झालं आहे बघा. पासूनच भजन पेशी पेशीत रुजत गेले. अभंगांमधील शब्दांची अभिव्यक्ती वेगळी अनुभवायला खरं म्हणजे पदवीची गरज नसते. तरीही शब्दरचनेची अभिव्यक्ती आणि संगीतकाराचा दृष्टिकोन अशा अनोख्या विषयावर प्रबंध लिहित आपली संगीत आणि शब्दसेवा चालू ठेवत अनेक दिग्गज कलाकारांना सुशीर वाद्याची म्हणजे हार्मोनियमची साथ करणारे श्री सूरज अनिल बारी सर, मनपूर्वक स्वागत करूया. नामयाची जनी असं म्हणत ज्या संत जनाबाईंनी नामदेव महाराजांचं दास्यत्व पत्करलं, त्या भौतिक जगात आणि आध्यात्मिक जगतात दोन्ही ठिकाणी त्या दासी म्हणून राहिल्या. पण त्यांची योग्यता इतकी मोठी होती की साक्षात पांडुरंग त्यांना पाणी भरू लागे. इतकंच काय, जात्यावर दळण दळताना जनाबाई ओव्या म्हणत तर बाहेर ऐकणाऱ्याला असं वाटायचं की आतमध्ये 2 माणसं ओव्या गात आहेत. इतकं त्यांचं पांडुरंगाशी असलेलं ऐक्य अलौकिक होतं आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या प्रत्येक शब्दात, त्यांच्या प्रत्येक कामात पांडुरंगाचं अस्तित्व असायचं. आणि मग साहजिकच ही एकरूपता त्यांच्या अभंगामधूनही प्रतीत व्हायची. अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचं तर जनी जाय पाणी असी मागे धावे ऋषिकेशी. जनी जाय पाणी आसे, जनी जाय पाणी आसे, जनी जाय पाणी आसे, जनी जाय पाणी आसे, जनी जाय पाणी आसे.
क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा हरिपाठही अनेक भक्तांच्या नित्यसेवेत असतो. श्री एकनाथ महाराज म्हणतात, हरीच्या दासाला 10 दिशांना हरीच दिसत असतो. प्रत्येक रूपात त्याला हरीचंच दर्शन होत असतं. खरं म्हणजे हरी या शब्दाची मोठी गंमत आहे बरं का. हरी जर रस्व लिहिला तर हरी म्हणजे साक्षात नारायण, आणि हरी हा दीर्घ लिहिला तर त्याचा अर्थ होतो पराभव. पण हरी चिंता हरी म्हणजे रस्व लिहिला तरी आणि दीर्घ लिहिला तरी तो चिंतेचा पराभव करत असतो, हे एक त्रिवार सत्य आहेच. आणि म्हणून चिंतेचा पराभव करणारा, चिंतेचं हरण करणारा तो हरी. आणि म्हणून महाराज म्हणतात, हरिमुखी गाथा हरपली चिंता हरीची या दासा. या अभंगाला ताईंचा स्वतःचा स्वरसाज आहे. हरी
पद्य ही खरं तर दिसायला अगदी छोटीशी, म्हणजे अस्तित्व नसल्यासारखीच असतात. पण अभंगांमध्ये जर याचं अस्तित्व नसेल तर अभंगाला काही रंग चढत नाही हं. कारण चिपळीचं आणि अभंगाचं एक अतूट नातं असतं. आपलं शिक्षण पारंपरिक पद्धतीने तबल्यात पूर्ण करत पंडित आनंद भाटे, पंडित श्री अविराज तायडे, पंडित श्री शौनक अभिषेकी अशा आभाळासारख्या कलाकारांना साथसंगत करणारे आणि मनापासून आपल्या छंदात म्हणजे तालवाद्यात रमणारे अमित भालेराव सर. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपली परमार्थ बुद्धी दृढ करण्यासाठी अनेक विठ्ठल मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. चित्तशुद्धीचा मार्ग त्यांनी अगदी निश्चयाने अंगीकारलेला होता. त्यामुळे भंगलेली देवळं दुरुस्त करणं, कीर्तनं करणं, एकादशीचे व्रत करणं, लौकिकाला दूर सारून संतांची मनोभावे सेवा करणं, यामुळे साहजिकच देहबुद्धी जळून खाक झालेली होती. आणि अंतर्बाह्य शुद्ध झालेले श्री तुकाराम महाराज यांच्या दृष्टीने संत सेवा म्हणजे जो बोलेल तसाच वागेल. महाराज म्हणतात, मी त्याचं दास्यत्व पत्करीन, त्याच्या अंगणातला दगड होईन, त्याच्या चरणी माझा सगळा भाव अर्पण करीन. वंदावी पाऊले, बोले तैसा चाले त्याचे. वंदावी पाऊले, बोले तैसा चाले त्याचे. वंदावी पाऊले, बोले तैसा चाले त्याचे. 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 वंदावे पाऊले, बोले तैसा चाले त्याचे. वंदावे पाऊले. अंगे झाडी नांगणे त्याचे दास्यत्व करावे. अंगे झाडी नांगणे, अंगे झाडी नांगणे त्याचे दास्यत्व करावे. अंगे झाडी नांगणे त्याचे दास्यत्व करावे. बोले तैसा चाले त्याचे. वंदावे पाऊले, बोले तैसा चाले त्याचे. वंदावे पाऊले, बोले तैसा चाले त्याचे. वंदावे पाऊले. तुका म्हणे देव त्याचे चरणी माझा भाव. तुका म्हणे देव त्याचे
पंडितराव नगरकर, रोशनारा बेगम आणि गंगूबाई हंगल यांनी लोकप्रिय केलेल्या कलावती रागात पुढील अभंग ताई घेत आहेत. विशेष म्हणजे हा स्वरसाजही ताईंनी स्वतः या अभंगासाठी दिलेला आहे. माझे सर्व सुख तूच पांडुरंगा. 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 भव भय भंगा, भव भय भंगा, गातो मी अभंगा. भव भय भंगा, गातो मी अभंगा. माझे सर्व सुख तुझ पांडुरंगा. माझे सर्व सुख तुझ पांडुरंगा. मात तात तूच सदा सोयरा तू. मात तात तूच सदा सोयरा तू. मात तात तूच मात तात तूच सदा सोयरा तू. मात तात तूच सदा सोयरा तू. मात तात तूच सदा सोयरा तू. सुख दुःख येता मम आसरा तू. सुख दुःख येता मम आसरा तू. रखमावर तू रे धन्य हे श्रीरंगा. रखमावर तू रे धन्य हे श्रीरंगा. अमर सुख तुझ पांडुरंगा. माझे सर्व सुख तुझ पांडुरंगा. भव भय भंगा, गातो मी अभंगा. माझे सर्व सुख तुझ पांडुरंगा.
ह्या अभंगाने साक्षात पांडुरंग इथे उभा राहिल्यासारखा वाटला होता. ताईंच्या भक्तिपूर्ण स्वरांनी आणि सुरांनी मन आत्ता हरिभक्तीत इतकं तल्लीन झालंय, रवीकडे आत्ता वळावं अशी अजिबात इच्छा नाही आहे. पण ताईंना परत जायचे पण आहे, वेळेची पंचाईत आहे आपली थोडी, आणि म्हणून आपण भैरवीकडे वळूयात. अवघा रंग एक झाला आणि स्वर्गीय किशोरीताई आमोणकर हा एक अगदी अद्वितीय संघ आहे. आणि आज ताईंनी खास गुरूंची आठवण म्हणून हा अभंग भैरवीसाठी निवडला आहे. अवघा रंग एक झाला. रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी